दिवाळी अगदी तोंडाशी आलेली आहे आणि आकाशकंदील हा दिवाळी सणामधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असतो, नाही का? मग आज आपण आकाशकंदील अगदी बॉटलपासून बनवणार आहोत. तर बॉटल कोणती घ्यायची आहे? पाण्याची बॉटल असेल, जीही बॉटल असेल ती तुम्हाला घ्यायची, जी की आपण फेकून देतो यूज केल्यानंतर. तर आपल्याला बॉटल घ्यायचं आहे, त्याचं स्टिकर काढायचं आहे आणि साधारणतः तुम्हाला अशाच पद्धतीची मोठी बॉटल घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा आकाशकंदील हा मोठा बनेल. छोटी बॉटल घेतली तर तुमचा आकाशकंदील हा छोटा बनेल. आता त्याला मी मार्क करते आहे. खालच्या बाजूंनी मार्क केलं आहे आणि एक वरच्या बाजूंनी मार्क केलेलं आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. त्याचबरोबर सम अंतर घेऊन मी त्याच्या जे आहे रेषा मारती आहे. आणि हे आपण मार्करने केलं तर काय होतं की व्यवस्थितरित्या आपल्याला जे आहे एकदम व्यवस्थित ते कापल्या जातं आणि सगळ्यांचं जे काही आपण अंतर घेतलं आहे ते सेम राहतं. म्हणून आपण इथे मार्करचा वापर केला आहे, म्हणजे आपल्याला ते कापता क्षणी दिसेल. तर आपली बॉटल वरून, खालून आणि उभ्या रेषा या पद्धतीने आपण मार्क करून घेतलेली आहे. आता आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे. आकाशकंदील म्हटलं तर लाईट्स भरपूर असतात, वेगवेगळ्या हे असतं आणि मेन म्हणजे आपण टाकाऊपासून टिकाऊ बनवतोय. त्यामुळे या नोटवरती प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. तर या रंगीबेरंगी चिकटपट्ट्या आहेत, चिकट टेप आहेत आणि ह्या मला 10ला 1 अशा पद्धतीने पडल्यात. आता तुम्हाला जो कलर आवडतो त्या कलरच्या चिकट टेप तुम्ही घेऊ शकता, किंवा चिकट टेप घ्यावीच का असं काहीच गरजेचं नाही आहे. फक्त आपण मस्त त्याला कलरफुल बनवतो आहे. आता चिकट टेप ऐवजी आपण काय वापरू शकतो, तर काय करायचं आहे, फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे. फॅब्रिक ग्लू घेतल्यानंतर त्यावरती चमकी आणू शकता आणि चमकी डायरेक्टली टाकू शकता. तुमचं काम सोपं होईल. तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते करू शकता, किंवा सगळ्यात मस्त म्हणजे जो काही आपला स्प्रे पेंट असतो तोही वापरू शकता. पण एवढा पैसा कशाला खर्च करायचा, नाही का? हे एकदम इझी बनतं. चिकट टेपने सुद्धा छान असं आपलं काम होतं. त्यामुळे मी इकडे चिकट टेपच घेतलं आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ आहे. तुम्हाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही आहे. जर घरामध्ये मुलं असतील तर त्यांच्याकडे ह्या अशा चिकट टेप असतात. लेस असेल, लेस वापरू शकता. अगदी तुम्ही जे म्हटलं ते कलरफुल याने करू शकता. अगदी ज्याला जे काही आपण म्हणतोय ना रंगीत हे द्यायचं आहे तुम्हाला सर्व, ते तुमच्यावरती. आता माझ्याकडे 4 ते 5 अशा चिकट टेप आहेत, तर मी त्याच थोड्या थोड्या अंतरवरती लावते आहे. खरं तर हा व्हिडिओ खूप खूप मस्त होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. बघा मी छानपैकी आता ह्या रंगून घेतल्या. ज्या वरून आपण लाईन ओढली होती आणि खालून लाईन ओढली होती तर तिथपर्यंत आपण हे छान लावून घेतल्यात. आता जिथे जिथे आपण उभ्या रेषा केल्या होत्या तिथे मी काय घेतलं आहे, कटर. आणि कटरने थोडंसं त्याला होल करते आहे. का होल करतोय? कारण आपल्याला हे कैचीने कापायचं आहे. कैचीने तर त्याला होल पडणार नाही, त्यामुळे आपण कटरचा वापर करतोय. आता तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही चाकू गरम करायचा आहे त्याने करायचं आहे. पण शक्यतोवर मी तुम्हाला सांगेल, हे कटर 10 रुपयालाच मिळतं. तुम्ही कटर आणू शकता आणि बस तुम्हाला जे काही आपण वरती लाईन मारली होती आणि खालती लाईन मारली होती त्या लाईनापर्यंत तुम्हाला छानपैकी हे कापून घ्यायचं आहे. आता जे काही आपण समांतर घेतलं होतं त्या आपण मार्क केल्यामुळे आपल्याला ते दिसेल. त्यामुळे ज्या काही स्ट्रीप आपल्या बनणार आहेत त्या खूप व्यवस्थितरित्या आणि सम अंतरावर आणि दिसायलाही फार दिसणार आहे. म्हणून आपण मार्करने त्याला छानपैकी जे आहे ते थोडंसं अंतर देऊनच मार्क करून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं कामही सोयीचं होईल. तर आता ही जी काही ॲक्टिव्हिटी आपण करतोय ही तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. म्हणजेच तुमच्या मुलंसुद्धा मोबाईलपासून थोडेसे दूर राहतील. त्यांना ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी काहीतरी त्यांचा वेळसुद्धा जाईल आणि अभ्यासाव्यतिरिक्त ते छानपैकी ही ॲक्टिव्हिटीमध्ये थोडंसं जे आहे ते इन्व्हॉल्व होतील. आणि अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना नक्कीच इन्व्हॉल्व केलं पाहिजे. तर बघा सगळ्या स्ट्रीप कापून झाल्यात आणि किती छान पद्धतीने आपला आकाशकंदील तयार झाला, नाही का? पण इथपर्यंतच तयार नाही झाला, कारण आकाशकंदील म्हटल्यावर त्यात लाईट आलाच नाही का? तर काय करायचं आहे, अशा पद्धतीने त्याला थोडंसं वरच्या बाजूने अशा खाली प्रेस करत जायचं आहे, जेणेकरून जो काही आपला आकाशकंदील आहे तो थोडासा फुलायला पाहिजे. आपल्याला प्लास्टिक आहे, प्लास्टिक आपण ज्या पद्धतीने तिला मोल्ड करायचं म्हटलं त्या पद्धतीने मोल्ड करतोय. तर तुम्ही एखादी जड वस्तूसुद्धा त्यावरती ठेवू शकता काही घंट्यांकरिता, 2 ते 3 तासांकरिता, म्हणजे तो ज्याचा जो काही आपला शेप आहे तो घेईल. आता बऱ्याच ज्या स्ट्रीप आहेत त्या आत जात आहेत तर त्या बाहेर काढून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने त्याला सेट करायचं आहे. पण जर तुम्हाला जे आहे हे अजून छानरित्या फुललं पाहिजे, यासाठी काय करायचं आहे ते बघूया. तर जी काही वरची बाजू आहे, वरच्या स्ट्रीप आहे, त्याला वरती ओढत न्यायचं आहे.
बघा मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. म्हणजे काय होईल, ज्या काही वरच्या बाजूच्या स्ट्रीप आहे त्या अशा मस्त अशा फुगल्यासारख्या आपल्याला दिसतील. नंतर बॉटल आपल्याला उलटी करायची आहे आणि सेम जसं प्रोसेस आपण पहिले केलं वरच्या स्ट्रीपसाठी सेम फॉलो आपल्याला करायची आहे खालच्या स्ट्रीपसाठी सुद्धा, म्हणजे खालच्या बाजूंसाठी वरती करायची. म्हणजे वरचा आणि खालची बाजू छानपैकी अशी फुगेल आणि आपला जो काही आकाशकंदील आहे तो छान असा फुगलेला दिसेल. म्हणजे जसा आकाशकंदीलचा शेप असतो तसाच. आता ह्या प्लास्टिक बॉटल आपण फेकूनच देतो नाही का. मग जर तुम्ही आकाशकंदील बाजारामध्ये घ्यायला गेलं तर खूप महागाचे. जर तुम्ही असेच मुलांना सोबत घेऊन जर अशा ॲक्टिव्हिटीज केल्या तर त्यांनाही होणारा आनंद हा खूप होतो की यार मी आकाशकंदील बनवला आहे. आणि तुम्हीसुद्धा जे आहे तुमचेही पैसे भरपूर कमी खर्च होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात ज्या वस्तू आपण फेकून देतोय ना त्याचं एवढं छान पद्धतीने यूज करतोय. त्यानंतर बघा ते आपण साईडला ठेवलं आहे. नंतर झाकण घ्यायचं, त्याला होल पाडायचं, त्याच्यामध्ये दोरा टाकायचा आहे आणि दोऱ्याने आपल्याला फक्त त्याला एक हँडल टाईप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो जिथे लटकवायचा आहे तिथे आपल्याला छान सोयीचं पडेल. म्हणून आपण ही जी काही टीप आहे, ही जी काही ट्रिक आहे ती केली आहे. आणि मी सुई गरम केली आहे आणि त्याने त्याला होल पाडून घेतलेला आहे आणि व्यवस्थितरित्या मस्त होल पाडल्या जातं. तर आता सगळ्यात मेन लागणार आहे ते म्हणजे लाईट आणि लाईटाचं होल्डर. तर हा जो काही आपण आकाशकंदील बनवतोय तर याच्यामध्ये ज्या काही आपण स्ट्रीप वापरलेल्या आहेत वेगवेगळ्या कलर, याने खूप छान त्याला एक देखावा येतोय आणि खूप छान जेव्हा आपण रात्री आकाशकंदील लावतो तेव्हा खूप मस्त असं जे आहे लाईटामुळे ते छान रिफ्लेक्ट होतं. तर आता इकडे आपले लाईटची टेस्टिंग झालेली आहे. आता आपण लाईटसुद्धा जे आहे ते लावून घेऊयात, म्हणजे असेंबल करूयात. जर तुमच्याकडे छोटा वायर असेल तर ते वरच्या साईडने टाकायचं आहे, पण माझं जे होल्डर आहे ते निघत नाही, त्यामुळे मग मी तो इथून घालते आहे. तुम्ही डायरेक्टली वरून बॉटलच्या तोंडातून घातलं ना तरीही चालेल जर जात असेल तर मी बघा त्याला अशा पद्धतीने आता असेंबल करून घेते. आता तो वायर असा वरती नको दिसायला म्हणून मग मी काय करते आहे, ही कलरफुल स्ट्रीप त्याला मस्त लावते, म्हणजे वरतीही जो काही आपला बॉटलचा भाग राहिलेला आहे तोही छान कलरफुल दिसेल. तर आता मी हे लावून घेते. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि जर तुम्ही या दिवाळीला हा अशा पद्धतीचा केला तर मला नक्की सांगा. आणि कसा वाटला आपला आकाशकंदील. असं वरती हँगरला तुम्हाला छान तो लटकवायचा आहे आणि रात्रीला तर खूप मस्त याचा लुक येतो. आय होप तुम्हाला हा आकाशकंदील खूप आवडला असेल. आणि यस, दिवाळीला नक्की बनवून बघा. तुम्ही बनवला आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं, मला फार छान वाटेल. हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. शेअर नक्की करा.